अशी टम्म फुगलेली भाकरी तुम्हाला पण बनवायची आहे का? टम्म फुगलेल्या भाकरीच्या मागे मम्मीनी एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे. तो कोणता आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला. इथे आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे. रेशनचे तांदूळ धुवून गिरणीवरून दळून आणलेले आहेत. आता हे आपण चाळून घेऊया, कारण कधीही पीठ चाळून घेतलं तर आपल्या भाकऱ्या खूप छान अशा होतात, म्हणून पीठ चाळून घ्यायचं. असा जो हा कचरा वगैरे असतो ना, जाडा भरडा, हा टाकून द्यायचा, हा वापरायचा नाही आपल्याला. असं आपलं पीठ चाळून झालेलं आहे. आता असं मधोमध होल करायचा, हे बघा, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. ज्या कपने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच कपाने 1 कप पाणी, एवढा 1 कप पाणी मी गरम करून घेत आहे. आणि ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला अगदी 2 थेंब तेलाचे टाकायचे आहेत. पाण्याला उकळी आणायची गरज नाही. पाणी एवढं गरम झालं एवढं पुष्कळ आहे. आता हे पाणी आपण आपल्या ह्या तांदळाच्या पिठामध्ये टाकणार आहोत. असं हे पाणी संपूर्ण आपण तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि पीठ गरम आहे, त्यामुळे हाताने मिक्स करायची गडबड करायची नाही. एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल, पिठामध्ये तेल टाकण्याची आवश्यकता काय? तेल टाकल्यामुळे आपल्या पिठाला चिकटपणा येतो, त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 2 थेंब तेलाचे टाकलेले आहेत. हे बघा, असं व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि आपल्या हाताला सोसवेल त्या पद्धतीने आता आपण ह्याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. 1 कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं, त्यासाठी 1 कप पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. आता मी या चमच्याचं संपूर्ण पीठ काढून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि पिठाचा गोळा व्यवस्थित असा आपण मळून घेऊया. असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि असं पाण्यामध्ये ना फक्त हात बुडवून घ्यायचा. जेवढं पीठ चांगलं मळाल तेवढे आपल्या भाकऱ्या मऊसूद राहतात आणि चांगल्या बनतात. हे बघा, असं आपलं मऊसूद पीठ मळलेलं पाहिजे. यातलं आता आपण एक छोटासा हुंडा तोडून घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं. याला पुन्हा असं 1 वेळा मळून घ्यायचं. जेवढं मळाल तेवढं आपली भाकरी चांगलीच होणार. हे बघा, आपलं पीठ चांगलं मळलं हे कसं ओळखायचं? आजूबाजूची जर किनार फाटली नाही तर समजायचं आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता यावर खाली असं थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं, त्यावर गोळा टाकायचा आणि त्यावर परत तांदळाचं पीठ टाकायचं असं. आणि जेवढी तुम्हाला पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही तिला पातळ थापून घ्यायची. आपल्याला जेवढी पातळ हवी आहे तेवढी आपण हिला अशी थापून घ्यायची. हे बघा, आपण परत फिरवतोय. अशी एवढी पातळ भाकरी करायची. हे बघा किती पातळ आहे. आता आहे ना, गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे.
तव्यावर भाकरी टाकल्याबरोबर चिकटते ना, म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं. असं तेल लावलं की आपली भाकरी चिकटत नाही. आणि गॅस मध्यम करायचा. आता अशी आपण ही भाकरी उचलायची आणि अशी तव्यावर टाकून घ्यायची अलगद हाताने. आणि वरून असं पाणी लावून घ्यायचं. बघा, आपण तेल लावल्यामुळे आहे ना आपली भाकरी सरसर सरकते, तव्याला चिकटत नाही. सगळीकडनं व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं. असं संपूर्ण आपण पाणी लावून घेतलेलं आहे. आणि अशी कोपरे सोडवायचे आणि मग पलटी मारायची. अशी जोपर्यंत इथे भाकरी शेकली जाते ना, तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीची तयारी करूया. मी असा एक हुंडा घेतलेला आहे. थोडंसं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं पीठ. प्रत्येक वेळी पीठ मळून घेतलं ना की भाकरी ही खूप छान अशी होते. असं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. असं हातावर गोल गोल करून घ्यायचं. खाली पुन्हा असं पीठ टाकून थापून घेऊया. हे बघा, असे मस्त एक बाजू व्यवस्थित अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे. पांढरी शुभ्र भाकरी करायची असेल ना तर एक बाजू व्यवस्थित अशी आपल्याला शेकून घ्यायची. हे बघा, अशी सगळीकडनं व्यवस्थित भाजून घेतली की तिला आपण अशी पलटी मारून घेऊया. अशी मस्तपैकी भाकरी फुगली ना की खायला पण खूप छान लागते. बघा आहा हा, कशी टम्म फुगलेली आहे. मस्त दिसते. ए भाकरी भाकरी सोबत या पायलची कॉमेडी पण चालू आहे. फुगली 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 भाकरी फुगली. आपण एक बाजू व्यवस्थित अशी भाजली होती. जास्त डाग पडायची आवश्यकता नाही. आता ही भाकरी आपण यामध्ये अशी काढून टाकायची. हे बघा, आपली वरची भाकरी होईपर्यंत आपली खाली भाकरी थापून झालेली आहे. बघा किती पातळ आहे, है ना, पातळ. आता ही भाकरी आपण तव्यावर टाकून घ्यायची. व्यवस्थित असं हात फिरवून घ्यायचा, कारण त्यामध्ये हवा शिरते ना त्यासाठी. आणि असा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा, म्हणजे आपली भाकरी मस्तच अशी होते. अजिबात भाकरीला डाग पाडायचे नाही. पांढरी शुभ्र भाकरी खायला खूप छान लागते आणि अगदी मऊसूद अशी राहते आपली पांढरी शुभ्र भाकरी. अशी भाकरी व्यवस्थित एक बाजू शेकली की कोपरे थोडेसे सोडून घ्यायचे आणि पलटी मारून घ्यायची. बघा, जास्त डाग पाडायचे नाही भाकरीला. आपण घेतलेल्या मिश्रणात 4 भाकऱ्या व्यवस्थित अशा मोठ्या आकाराच्या बनतात. अशी एक बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आणि मग पलटी मारायची. अशाच प्रकारे आपण सर्व भाकऱ्या करून घेऊया. हे बघा किती पांढरी शुभ्र भाकरी आहे आणि अगदी मऊसूद ही भाकरी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा माझा भाकरीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.